सगळी चंदनाची झाडं अतिपरिचयाचं होत. आता आपण इकडे काय करतो, आपण पुस्तक जमवायला तो दुसऱ्याचा आग्रह चोरायला जावं लागतं. पण मला हे भिल्ल पुरंदरी, भिल्लांच्या ज्या पत्नी आहेत, भिल्ल पुरंदरी चंदन तरू काष्ठम इंधनम कुरुते, चुलीला जायला चंदनाची लाकडं वापरतात. जिथे पिकतं तिथे विकत नाही. आमच्याकडे एखाद्याने समजा जयराम श्रीराम केला तर आम्हाला एखादी काटकी शोधावी लागते, तेवढी तरी टाकली त्याच्या आधुनिक म्हणजे चंदनाने जळावं. पण तिथे चुलीला लावतात चंदनाची लाकडं. मला हे भिल्ल पुरंदरी, आणि म्हणून मला हे गिरीत अशी तर गंधित रूप म्हणजे काय त्याचं सुगंध असेल काय माहिती. आपल्या ह्याच्यात असलं तर आपल्याला मिळेल कधीतरी. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो होय, लोके प्रयागवासी कूपे स्नानम समाचरे. आपण इथे कोथळूला आपल्याला जायचंय प्रयागला, त्रिवेणी संगमाला तिथे का तर त्रिवेणी संगमावर एकदा आयुष्यात स्नान करून येतो, आंघोळ करून येतो, म्हणजे आतापर्यंतची सगळी पाप माझी काय नाही. मनातून जर आपण स्वच्छता केली ना तर त्रिवेणी संगमावर जायची. तर त्रिवेणी संगम इथे काय तुम्ही त्या वेगवेगळ्या नाट्या जाहिराती दाखवतात ना, नाही का, वेगवेगळ्या साबणाचा असा साबण लावला असं होतं डाऊ, आणि इथे साधारण साबण. मग त्रिवेणी संगमावर कशाला जायला पाहिजे. पण पूर्वीपासून तसं प्रघात आहे, आम्ही कधी दुरुत्तर केलं नाही. पालताना त्यांनी सांगितलं नाही पवित्र आहे म्हणजे पवित्र आहे का विचारायचं नाही. आता हे स्वच्छ आहे. लोके प्रयागवासी कुपे स्नानम समाचार. आम्ही इथून जातो, चिपळूणला जायचं, ट्रेन पकडायची, तिथून आणखी पुढे कुठेतरी करत करत प्रयाग क्षेत्री गेला, त्रिवेणी संगमावर स्नान करून आला. वा वा वा, पुण्यसंचय झाला बहुत. पण तिथे असणाऱ्या माणसाचं काय हो, लोके प्रयागवासी ते काय विचार करतो, इथेच तर आहे, काय ढेकावर आहे, मी कधीच जाऊन स्नान करून रोज कशाला जायला हवंय, कधी जाऊन बघू. आम्ही इथून जातो, मोठी यात्रा करतो, आणि तिथला माणूस त्याचं जे काही दुकान पाटे सुट्टीत चालवत राहतो, घरात जातो, घरात ते विहिरीचं जे पाणी काढलेलं असतं त्या पाण्याचं स्नान करतो. तुम्ही मला सांगा, आता त्याच्याकडे एवढा त्रिवेणी संगम आहे, रोज जाऊन एक डुबकी मारून रोजच्या सगळं धुवून जाईल की नाही. पण गंमत अशी आहे की इथे भावना पाहिजे, अतिपरिचयात अवज्ञा. एखादा आमचा चांगला मित्र मोठ्या हुद्द्यावर जाऊन बसला, त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपण पण करू नमस्कार साहेब. त्याच्या अंतरंगामध्ये जर तो जमिनीवर असेल, लहान असेल, तर तो म्हणा, हे साल्या साहेब काय म्हणतो इथे येऊन बस, हे 2 कट वगैरे जे काय असेल ते पुढचं पुढचं. त्याच्या सुद्धा प्रकारच काहीतरी असं म्हणतात पुणेरीमध्ये की नाही, नको असं सांगायचं असेल तरी वेगळा आवाज वगैरे वगैरे असं जाऊ दे आपल्याला. त्याचं हा तोच मित्र जर घरी आपल्या आला तर आपण त्याच्या खांद्यावर हात टाकून बसू की नाही, त्याच्याशी गोष्टी करू की नाही, गप्पा करू की नाही. अतिपरिचयात अवज्ञा. त्याच्यामुळे त्याचा साहेब पण राहतं का हो, नाही राहत, तो सामान्य होतो. साहेब राहत नाही तो तेव्हा, पण साहेब असतो की नाही, असतो. मग ज्यावेळी भक्तांसाठी हा येतो ना तेव्हा तो साहेब राहत नाही, आणि म्हणून सगळी आमच्यासारखीच कामं तो करतो. अतिपरिचयात अवज्ञा. आणि म्हणून त्याला आपण म्हणू शकतो, हे मारुतीराया. एखादा आमच्या ऑफिस मधला साहेब असू दे, त्याचं नाव मारुती असू दे, त्याला हे मारुती म्हणून दाखवलं, मारुती साहेब हे म्हणावं लागतं. कारण तिथे आमचा अतिपरिचय होऊ शकत नाही. जिथे आमचा होऊ शकतो ना तिथे करायला हवा. तुटे वाद संवाद तो हितकारी. समर्थ म्हणाल, तुटे वाद संवाद तो हितकारी. पण आम्ही वाचतोच मुळे असं, तुटे वाद संवाद तो हितकारी.
कुठे वाद सोडून द्यावे. संवाद तो हितकारी. आणि काय हितकारी आहे तर रामनाम हितकारी. सुखाची ये पेठे घातला दुकान मांडियेले वाण रामनाम. तुकाराम महाराज सांगितलं कसं किलो दर काय त्याचा फुकट. या किती घेऊन जा माझ्याकडनं संपणार नाही. आणि म्हणून असे अवतार परमेश्वराला घ्यावे लागले. संत आणि परमेश्वर यांच्यामध्ये हा फरक आहे. संत हे संत आहे आणि भगवंत हा भगवंत आहे. पण मग भगवंतालाही अशी रूप क्या घ्यावे लागतात. त्याच्यातली तळमळ जर आपण म्हणतोय की मूर्ती रूपात आली तर ज्ञानोबा तुकाराम महाराज असे संत तयार होतात. पण असं का करावं लागले. जर तो एका चुटकीसरशी सगळं सोडवू शकतोय. एकदा बिरबलाने बादशहाला सांगितलं की महाराज मला आठवडाभर सुट्टी आहे. काय नाही आमच्याकडे गोकुळाष्टमीचा उत्सव असतो. असं काय असतं रे त्याच्यामध्ये. नाही गोपाल कृष्ण स्वतः येतो दही दुधामध्ये खेळतो आणि असा उत्तम प्रकारे साजरा करतो. बिरबला इकडे एक मिनिट. तुमचा कृष्ण स्वतः तिथे येतो खेळायला. हो त्याला स्वतःला यावं लागतं. हो तुम्हाला सांग ही असते तुमची सगळी कामं तू असे खेळ खेळण्यासाठी ज्याला स्वतःला यावं लागतं. आणि जे काही कामं ज्याच्या नुसत्या नावाने होतात. ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्तीला ह्याच्यातली मोठी कोण. ज्याच्या नुसत्या नावाने कामं होतात तो मोठा की नाही. आम्ही नुसतं अल्लाहू अकबर केलं की आमचं काम होतं. अजूनही होत नाही. आमचं दुर्दैव आहे ते. किंवा आमच्या मनगटात बळ कमी असं म्हणतो. दुर्दैव कशाला. ताकद मनगटात नसते मनात असते. तर मनगटात आपोआप उतरते. असं निर्बल तो बोलला महाराज आता मला तुमच्याशी वेळ वाद झालेला वेळ नाही. तुम्ही राजा देणार आहे की ठीक आहे घ्या तुला राजा काय नाही नाकारा. बिरबल जातो त्याच्याकडनं गोकुळाष्टमीचा उत्सव वगैरे सगळं व्यवस्थित होतं. याचा सांग झाल्यानंतर दरबारामध्ये हजर होतो. असेच काही दिवस जातात. पण त्यावेळी बादशाह हसला होता त्याला आणि बोलला होता ना नुसत्या नावाने कामं होतात. ओके डन. आणि असं पावसाळा सुरू होतो. यमुना नदी दुसरी धुरूक वाहत असते. तिकडे तिकडे पाणीच पण आनंदी आनंद झालेला असतो. चिपळूण सारखं भरत नाही काही. आणि हा बिरबल सांगतो बादशाला महाराज आपण बरेच दिवसात आपण पाण्यामध्ये होड्या घेऊन फिरायला नौका नाही केलं नाहीये. जाऊया का. चालेल त्या विकेंडला जाऊया. तुमची फॅमिली माझी फॅमिली घेऊन जर 5-50 होड्या तयार होतात आणि जातात. बिरबल निघाल्यापूर्वी सांगतो की महाराज तुमचा मुलगा आणि माझा मुलगा सारख्याच वयाचे. दोघे एका होडीत छान रमतील खेळतील. दोघांनाही आनंद लुटता येईल. राजपुत्राला आमच्या होडीत चालेल. त्यापूर्वी बिरबल आपल्या होडीमध्ये एक मोठा दगड ठेवतो. अर्ध्या पाण्यामध्ये होड्या जातात. त्यांच्या होड्या तशा जवळ जवळ असतात. आजूबाजूला चिकार होड्या आहेत. बादशहाचं किंवा कोणाचाही लक्ष नाही असं बघून तो मोठा जो दगड असतो तो बिरबल धापकन पाण्यात टाकतो. राजपुत्र असतो त्याला अगोदर झाकून लपवून ठेवलेला असतो आणि बिरबल जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो की राजपुत्र पडला राजपुत्र पडला राजपुत्र पडला. बादशाच्या कानावर तिकडे समोर बिरबल ओरडतो राजपुत्र पण राजपुत्र होडी दिसत नाही. बादशाह मागच्या पुढचा काही न विचार करता पाण्यामध्ये धापकन होडी टाकतो. खाली जाऊन पाहतो मुलगा काय कुठे दिसत नाही. वेगळं काय आहे आपल्या सरोवरामध्ये म्हणून वेगळा काही दगड दिसतो. बादशाला कळतो. बादशाह वरती येतो. बिरबला काय आहे अशी चेष्टा करतोस माझी अशी मस्करी करतोस माझी. नाही महाराज मस्करी या आधी कोरडे तर व्हा अंग तर पुसून घ्या. राजा अंग पुसून घेतो आणि काय बिरबल आहे बरोबर नाही महाराज. हो पण तू आरोळी काय ठोकलीस की राजपुत्र पाण्यात पडला. बरोबर आहे महाराज.
पण एवढे 5-50 ओढीवाले सगळे आहे, तुमच्यापेक्षा चांगले पटाई होणारे याच्यामध्ये आहे. आणि असं असताना तुम्ही स्वतः ओढी मारली, तुम्ही स्वतः. अरे माझा स्वतःचा मुलगा गेलेला आहे पाण्यामध्ये, आणि मग मी हो एवढे लवकर होते कोणाकडे हात मारायची, ढोळ्या पांड्या दगड्या कोणीतरी हात उडी मारायची, काय लागतं माझ्या पुत्राला बाहेर. बिरबला तुला नाही काढायचं ते. अरे माझा पुत्र पाण्यात पडलाय म्हटल्यानंतर मी स्वतः उडी मारणं हे बरोबर आहे महाराज. असंच आपला भक्त संकटात आहे किंवा आपला भक्त उत्साहात आहे, अशा वेळी सुद्धा स्वतःहून गोपाल कृष्ण आमचा गोकुळाष्टमीला उडी मारतो आमच्यासाठी. गोपाल कृष्ण भगवान. आणि म्हणून आमचा देव येतो आमच्याकडे, आणि म्हणून त्याच्याशी वागताना आमचा अतिपरिचय झालं तरी चालेल, पण अजिबातच परिचय नाही असं आमचं असतं. कारण आम्ही चुकून सुद्धा नाव घेत नाही त्याचं. एकदा तुकाराम महाराजांची विटंबना चालू होती, आणि त्याने कशी काय गाथा लिहिली तो लिहू शकत नाही. तो अमुक अमुक दर्जा वगैरे वगैरे सगळं जे काय झालं ते झालं, त्यांची गाथा पाण्यात बुडवली. आणि शास्त्री महाराज निघाले मिशीला पिळते की काय महत् कार्य केले मी, महत् पुण्याचं. तुक्याची गाथा पाण्यात बुडवून टाकली. आणि असे चालले असताना एका ठिकाणी एक विहीर दिसली, पाणवठा दिसला, मोठी विहीर होती. चला या विहिरीवर छानपैकी विहिरीत उतरून स्नान करूया असा विचार केला. एक कपडा उतरवता. अनगड शहा नावाचा एक फकीर होता, त्याचा आश्रम त्या विहिरीला लागून होता. फकीराची कबीराने सुंदर व्याख्या केली. फकीर होकर भी फिकीर करे, फकीर होकर भी फिकीर करे, वो साला गधा. मी उद्याची फिकीर करायची नाही ना तरच तो फकीर. आम्ही एवढं जमवून ठेवतो उद्या नाही परवासाठी. फकीर असतात ना त्यांना काही नाही, उद्याची चिंता नाही, आजचं मिळते बस, नाही मिळालं नाही. फकीर होकर भी फिकीर करे कल वो साला गधा असं कबीर महाराज म्हणतात. पण हा फकीर कसा नव्हता, हा फकीर होता अनगड शहा. महान तपश्चर्या केलेली होती, आणि वाचा सिद्धी म्हणावं किंवा काही अशा काही सिद्धी त्याला प्राप्त होत. यांना सांगतोय की शास्त्री बुवा तुम्ही त्या पाण्यात उतरून विहिरीमध्ये उतरून पोहू नका किंवा आंघोळ करू नका, वाटल्यास मी तुम्हाला पाणी काढून देतो, तुम्ही पाण्यात बाहेर काढून बाहेर आंघोळ करा. या विहिरीवरून संपूर्ण गावातील लोक पाणी नेतात पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी, ते आपण हात धरून कृपया घाण करू नका. हा आला मला सांगणार. ऐकलं नाही, उतरले विहीर. अनगड शहाने पाहिलं हे काय ऐकत नाही हा माणूस. त्याने वरनं सांगितलं, अच्छा तैरते रहो तैरते रहो. अनगड शहाने आशीर्वाद दिला की तैरते रहो. हे जरा बाहेर आले की अंगाची काही व्हायला सुरुवात व्हायची, भाजायला लागायचं अंग. जरा बाहेर आले की गेला पुन्हा पाण्यात. तैरते रहो. पुन्हा बाहेर आले की पुन्हा होते, पुन्हा पाण्यात जायचं. तैरते रहो. शेवटी जे काठावरती कपडे होते ते सगळे कपडे काढून घेतले पाण्यामध्ये, सगळे ओले चिंब केले, अंगाला जिकडे तिकडे गुंडाळले. दाह हळूहळू कमी झाला आणि बाहेर पळत पळत आले. आणि आता मी काय करू? तर त्याने एका वाटसोडीने सांगितलं, याच्यावरचा उतारा तुम्हाला तुकाराम महाराजांकडेच मिळेल. झालं, ज्याची गाथा आपण पाण्यात बुडवली त्याचे पाय धरण्याची वेळ आली. गेले तुकाराम महाराजांकडे. तुकाराम महाराजांनी त्यांच्या अंगावरून फक्त हात फिरवला, नुसती एक नजर टाकली, एक सुंदरसा अभंग त्यांना ऐकवला. त्यांचा दाह शांत झाला. ही बातमी अनगड शहा फकीराला कळली की अरे आपण जो शाप दिलेला होता तैरते रहो, त्याचा उशाप देणारा कोणीतरी महात्मा आहे. अनगड शहा त्याच्या शोधार्थ निघाला. देहूमध्ये आला. देहूमध्ये तुकाराम महाराज कुठेच विचारायची सोय नाही, तर तिथे तुक्याच म्हणत सगळे.
महाराज बाहेर म्हणतात, घर की मुर्गी काय ते म्हणतात ना, त्यातला प्रकार असेल कदाचित. ह्याला समजलं की असं देहूला आला. देहूला विचारतो, कोणी घर सांगायला तयार आहे. आपलं कटोर होतं, कटोरी भिक्षा मागण्याची. त्या कटोरीला आज्ञा केली की जोपर्यंत तुकाराम महाराजांच्या घरातलं पीठ याच्या तुझ्या तोंडात पडत नाही तोपर्यंत भरायचं नाही. घरोघर फिरू लागला घेऊन कटोरी. ओम भवती भिक्षां देवी. कुणी ताई येते, हात पीठ टाकते, पीठ खाली. कुणी माई येते, हात पीठ टाकते, पीठ खाली. कोणीतरी दादा मामा सगळे येतात, त्या कटोऱ्यामध्ये पीठ टाकतात, भिक्षा म्हणून पीठ खाली. कटोर काय भरत नाही. असं फिरत 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 खूप थकले. एका ठिकाणी आले. ओम भगवती भिक्षां देवी. आवड ठोकली. आतमध्ये आई दळण दळीत होती, दळण दळत होती. तिच्यातलं पीठ उचललं पसाभर आणि फकीराच्या कटोऱ्यात देऊन घातलं. कटोर दुथडी भरून बाहेर लागलं. अनगड शहाला कळलं की हाच तुकाराम आहे. म्हणून त्या मुलीच्या पाया पडतोय, तुकाराम महाराजांच्या मुलीच्या. ती म्हणते, नाही नाही, हो नाही, मी नाही. माझे बाबा कुठं आहेत ते डोंगरावर आहे. तपश्चर्या करायला गेले. तिथे गेले अनगड शहा. तुकाराम महाराजांना फक्त पाहिलं, समाधान झालं आणि त्यांच्या मुखातून सहजोद्गार बाहेर पडले. तुका तुका रामसे. तुका म्हणजे तुलना केली. तुका रामसे. तुक्याची तुलना रामाशी केली. तुका तुका रामसे. दो नाम एक अंग. तुका तुका राम से दो नाम एक अंग. उनका सेतु भंग गया, उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग. हे अंकळशहाच्या तोंडातून बाहेर पडलेले सहज उद्गार आहे तुकाराम महाराजांमध्ये. आता ही परमेश्वराच्या अंतरंगातली तळमळ. आता गंमत अशी आहे की परमेश्वर जर सगळी कामं करू शकतोय तर ही रूप तो का घेतो? उत्तर सोपं आहे. काही गोष्टी अशा आहेत की काही क्रिया अशा आहेत किंवा काही गोष्टी अशा आहेत की ज्या परमेश्वर रूपात त्याला करता येत नाहीत, त्या त्याला संत रूपात येऊनच कराव्या लागतात. आणि म्हणून संत जन्माला येतात. आता संत जन्माला आले नंतर ते काय करतात? जन जड जीव यांचा उद्धार करतात. लोकांचा उद्धार केला. जड भिंत चालवली. जीव ओम अग्निवीर. रेड्याच्या मुखातून ऋग्वेदाच्या रुचा आपोआप बाहेर पडल्या. जन जड जीव यांच्या उद्धाराकरता त्यांचा जन्म असतो आणि म्हणून ते परमेश्वर असतात. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार नाव ठेविले ज्ञानी. तुकाराम श्री. जन जड जीव यांचा उद्धार केला. आता हा परमेश्वर असतो. तो परमेश्वर काय म्हणतो? परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृता. म्हणजे जे दुष्कृत आहे, जे वाईट लोक आहेत त्याचा विनाश करणार तो परमेश्वर. तिथे तो असं म्हणू शकत नाहीये, जे खळांची गणपती सांडो कया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे कडो नित्यवांचे. परमेश्वर तोच. रूप दुसरं आहे, स्वरूप एक आहे. पण दुसऱ्या रूपात आल्यानंतरच तो हे म्हणू शकतो की जे खळांची व्यंकटी सांडो. एक इथे बऱ्याच लोकांचा एक अपसमज असतो. इथे कोणाचा असेल असं म्हणत नाही मी, पण दूर व्हावा. व्यंकटी हा जो शब्द आहे, आपल्याला वाटतं व्यंकटी आणि संकटी सारखंच. आता
व्यंकट म्हणजे जर संकट असतं तर आपण व्यंकटेश हे नाव ठेवलं असतं का? संकट देणारी नव्हतं आहे कधी. व्यंकट म्हणजे बुद्धी. जे खाळांची व्यंकटी सांडो, जे खाळांची बुद्धी सांडो म्हणजे काय? जे खाळांची खल बुद्धी आहे ती सांडो. तया सत्कर्मी गती वाढो भूतापर, सगळं आपोआप होईल. म्हणून मागणं मागताना सुद्धा असं मागितलं की जे खाळांची व्यंकटी सांडो. विनाशायचं दुष्कृताम नाही. आता हे परमेश्वर संतांच्या रूपात आल्याशिवाय करू शकत नाही. आता परमेश्वराने त्याच रूपात राहून जर सगळं करायचं झालं तर एक तर तो सज्जनासाठी येईल किंवा दुर्जनासाठी येईल. परमेश्वर जर यायचा झाला तर तो सज्जनासाठी येईल किंवा दुर्जनासाठी तरी येईल. आता साधा प्रश्न की आपल्यात सज्जन कोण आहे? इथे बसलेल्या पैकी नव्हे कीर्तनकार बुवा सकट हात वर करा की मी सज्जन आहे. कोणी नाही हात वर करेल. प्रत्येकाला माहिती असतं की आपलं किती पाणी गेलेलं आहे, किती पाणी मोडतंय हे ज्याचं त्याला माहिती असतं. एरवी संत संत म्हणून घेताना सुद्धा अर्ध्या तिकिटात 60 वर्षाच्या वरती नसून सुद्धा जायला मिळावं पंढरपूरला. ह्या आकांत कशाला? कुठलं सद्वर्तन म्हणायचंय? नाही, तशी अपेक्षा नाही. खरा सज्जन जो असेल तो असं सांगणारच नाही की मी सज्जन आहे, आणि जो असं वर करून हात वर करून सांगेल ना तो सज्जन असूच शकत नाही. प्रश्न एक संपला. दुसरा प्रश्न साधा, आपल्यापैकी दुर्जन कोण आहे? आउटडेटेड वाल्यांसाठी प्रश्नच नाही. आपल्यापैकी दुर्जन कोण आहे? आपल्याला आपण दुर्जन पण म्हणून घेत नाही, आपण सज्जन पण नाही हे आपल्याला माहिती आहे. मग आपण कोण? आता परमेश्वर जर यायचा झाला तर एक हिरण्यकश्यपूसाठी येईल किंवा प्रल्हादासाठी येईल. बाकी नाही येणार. तो आदल्या मधल्यांसाठी नाही. तो यायचा झाला तर हिरण्यकश्यपूसाठी येईल किंवा प्रल्हादासाठी येईल, रावणासाठी येईल किंवा मारुतीसाठी तरी येईल, कंसासाठी येईल किंवा उद्धव राधेसाठी तरी येईल. आपण येतो तर कोण? रावण की मारुती? हे आपल्याला कळत नाही, आणि ते आपल्याला कळण्यासाठी ह्या संतांची योजना असते. परमेश्वर याच्यातलं काहीच करू शकत नाही. आपण बदले आहोत. आम्ही सज्जन पण नाही, दुर्जन पण नाही. काही गोष्टी आमच्या सज्जनत्वाच्या आहेत, काही गोष्टी दुर्जनत्वाच्या आहेत. हे सज्जन दुर्जन आम्हाला ठरवता येत नाही. हे ठरवण्यासाठी संत आले. हे ठरवण्यासाठी श्रुती असतात, स्मृती असतात. त्यांचा अभ्यास संतांनी केलेला असतो. संतांनी मानवी मनाचा अभ्यास केलेला असतो, आणि म्हणून ते सगळं होऊ शकतात. रूप पाहता लोचने सुख झाल्यावर काय सुख झालं? तर सगळं सुख झालं. सर्व सुखाचे आदर. बाप रखुमादेवीवर म्हणजे आमचे आईबाप गेले, आम्हाला आठवत आहे. आता हे आमच्या आईबापासारखेच दिसत आहेत, नवे नवे हे आमचे आईबापच आहे असे सहजोक्तार बाहेर पडले. आणि हे कुणाच्या? तर प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे ठेले. आणि म्हणून ते सांगू शकले की खांडावया घाव घाली की लावणी जयाने केली दोघा एक ती सावली वृक्ष दे जैसा. तसं अर्जुना तू वाघ अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र हा नाही होत. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. चिन्हन चिन्हन पुनः स्वादुचय वेक्षु कांडा. मैं कितीही तापला तरी ऊस गोडच लागेल. तसं या सज्जनांचं असतं. त्यांना कितीही तुम्ही त्रास द्या, कितीही काही करा, अवहेलना करा, ते त्यांचा जो धर्म आहे तो धर्म ते कधी सोडत नाही, आणि म्हणून ते त्या जागेपर्यंत पोहोचतात. आपल्याला त्या जागेपर्यंत जर पोहोचायचं असेल
तर आपल्याला या संतांनी जे काही मार्ग आखून दिलेले त्यांचा अवलंब करणं, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि त्यांनी काय सांगितलेलं, जो जो प्रत्येक संत भेटतो ते ते भेटले भूत ते ते मानी भगवंत. आणि म्हणून त्यांनी काय मार्ग आखून दिले की अरे येता जाता उठत बसता वामन पंडित म्हणाले, कदा देता घेता बदली वदता ग्रास गिळता घरी दारी शय्ये वरी रती सुखाचे अवसरे समस्तांची लज्जा ते जुनी भगवत चिंतन केले. आम्ही देव माणूस लावून बसतो. एक नाव माहिती ते सांगितलं, त्याच्यात काय आहे ते माहिती नाही. सासूला माझ्या नातू हवा आहे म्हणून दुसऱ्या कोणाचा तरी पोरगा आपलं म्हणून घरात न्यावं, हे सिरियल मध्ये चालू शकतं बाबा. खरोखरच्या आयुष्यात असं होत असेल याच्यावर विश्वास बसत नाही. अर्थात हल्ली काहीच सांगू शकत नाही. असो, तर ते जे तुझं पोरगा आहे, तुझ्या उदरात जे तू जन्माला घातलंस ते तू सोडून देतेस, काही करतो म्हणून टीव्ही बघायला होतं नाही. असं आपल्याला तर सिरियल मध्ये कुठेही जायचं नाही. आपली सिरियल चालू ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे. रूप पाहत आलोचे सुख झाले तो साधे. मुक्तेला सांगतायत की मुक्ते हे बघ असं सगळं मला अतिशय आनंद झालाय, सगळं माझा ऊर भरून आलाय. अनन्यास चिंतयन तो माम ये जनाः पर्युपासते. नाम घेतलं पाहिजे. ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं महान्ते. अनन्य साधारण आम्ही म्हणतो आम्ही रोज एक माळ होतो, जिव्हात नेम चुकत नाही. पण ती माळ ओढताना श्रीराम जय राम जय राम, अगं दूध तरंगलंय कशा काय करतो, ओढूच नकोस. आणि माळच ओढायचे ती मोजायची गरज काय आहे. त्याला सुद्धा बरेच अनुभव आहे, त्याच्यावरती मतांतर आहे. आता आपण तो विषय नको घेऊया. मोजायची काय गरज नाही. नुसतं नामस्मरणच करायचं. नामस्मरण कसंही करा, कधीही करा, सोहळ्या होण्याची गरज नाही, काहीही लागत नाही. फक्त येता जाता नाव घे. पण आम्हाला ते नको. आम्ही फक्त कुठे टुर्नामेंट वगैरे भरलेले की तिथे ऐकणार कोणी समजा शिक्षण मारला लगेच बोलतो बघा इन्शाल्लाह काय भरतो मारला घ्या कसं येतं तोंडात इन्शाल्लाह. मग आमच्या का नाही तोंडात अरे राम म्हणून. आम्ही अनुकरण करतो ते कुठल्या गोष्टींचं करायचं त्याचं आम्हाला काहीतरी कळलं पाहिजे ना. तर अर्थ आहे उगाच आपलं अनुकरण करायचं. ज्याचा अर्थ कळत नाही ती नावं ठेवायची आमच्या पोरांची रेहानी टेहान. ते कुठे चालतोय. आम्ही आमचं सोडून दिलंय. मुळे मुळात गंमत अशी आहे की आमच्या पूर्वीच्या लोकांनी हे जे सोडलं ते हे आता समजलंय आणि ते सोडले आपल्याला पुन्हा जागेवर आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. जी विस्कटली घडी काही पिढ्यांपूर्वी असेल, 3 पिढ्या असतील, 4 पिढ्या असतील, अजून काही लोकांकडे पुरावे आहेत की आमच्या आजोबा धोंडो नाव होतं आणि आता माझ्या मुलगीचं नाव इस्माईल आहे. त्या इस्माईलला धोंडो मध्ये कसं आणायचं याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि तरच ते असे उत्सव करण्यात अर्थ आहे. कारण मुळातच ते आपले आहे. काही कारणांचे प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले होते, त्यांना पुन्हा प्रवाहात घेणं हे प्रवाहात असण्याचंच काम आहे. असो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जगामध्ये चालू आहे. आपल्याशी जेवढा अभ्यास पोहोचेल तेवढा आपण कार्य करत आहे. नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुचा नामा परते न सत्य मानावे. नाम हेच सत्य आहे. सत्य काय आहे प्रकट गुह्य बोले. नाम हेच सत्य आहे आणि सत्य हेच खरं आहे. आपल्याला जगण्यासाठी आपण सत्याचा आधार घेऊनच वागलं पाहिजे.
सत्यम जनविरोधाय जीवने सत्य एक आधार जीवने सत्य एक आधार जीवने सत्य एक आधार क्या विनसारा बोल पधारा क्या विनसारा बोल पधारा नाशिवंत संसार जीवने सत्य एक आधार सत्य उमलते फुला फुलातून निरोबारायांचा अभंग आहे. जीवने सत्य एक आधार. आपण सत्याशिवाय जर आपण कुठेतरी जाण्याचा प्रयत्न केला तर मग ईडी लागते. सत्य असेल दाखवा, ईडी काही करणार नाही. हो असत्य आहे म्हणून आम्ही जास्तीत काम करायला लागले. मग ईडीची एवढी भीती का वाटते? असे बाबा त्यांचं जे काय असेल ते त्यांना माहिती. आपण कीर्तनच राजकारण बोलायचं. समजा आम्हीच चुकून कधी काही करून लहान वयाने एवढून आम्हाला घेऊन टाकायचं सोपं. पण हे मुक्ताई विचारते ज्ञानोबारांना आपल्याला दर्शन घडलं कसं? आता जे असेल लिखिताक्षर ते घडणारच. आणि म्हणून आपण कसे पांडुरंगापर्यंत येणार. आणि पांडुरंगापर्यंत यायचं असेल, त्याच्याजवळ जायचं असेल, परमेश्वराच्या सान्निध्यात राहायचं असेल तर आम्हाला त्याचं नामस्मरण करणं हे जास्तीत जास्त महत्वाचं आहे. आणि जेवढं आम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करू तेवढे आम्ही त्याच्या रूपापर्यंत पोहोचू. आणि त्या रूपापर्यंत पोहोचल्यानंतर ते आम्हाला कसं दिसेल असं ते ज्ञानोबारायांना वेगळे होतं ते आपल्या मूळ पद्यामध्ये करतायत. रूप पाहताना जाणे सुख झाले मोठा जहाणी देव जाणे सुख झाले मोठा जाणे रूप पाहताना जाणे सुख झाले मोठा
कीर्तनाचं आजच्या भाषेत आपण मध्यंतर म्हणतो. खरं तर कीर्तन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आपण नारदीय कीर्तन करतो, ह्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग येतात. पण साधारणपणे पूर्वरंग इथे मूळ पुन्हा घेतलं जातं. पूर्वरंग संपला, उत्तररंगामध्ये कथा विभाग हे त्याच्यामध्ये मध्यंतर. तर ह्याच्यामध्ये जर कोणाला ईश्वर भक्तीपर काय पद काय सादर करायचं असेल तर कृपया यांनी माईक जवळ यावं. काय भाई संत तुकारामांची एक रचना सादर करण्याचा प्रयत्न करते.
नमस्कार मंडळी. 2 वर्षापूर्वी आपले ठरलेले कार्यक्रम रद्द करण्याची वेळ कोरोनासारख्या महामारीमुळे आली आणि त्याच 2 वर्षानंतर आता हनुमंताच्या कृपेमुळे आपले ठरलेले उत्सव आणि ठरलेल्या दिवसामधले उत्सव 2 दिवस आपण उत्सव करत होतो. त्या पद्धतीने 2 वर्षानंतर सुद्धा मागची परंपरा पुढे चालू ठेवत 2 दिवसाचा उत्सव आपण यावर्षी देखील मोठ्या आनंदाने आणि भक्तीने साजरा करत आहोत. आणि या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्री श्रीपादबुवा जोगळेकर हेदवी यांची कीर्तन सेवा आणि त्यांना साथ देणारे दोन्ही ओक बंधू म्हणजे अनिल शेठ ओक आणि प्रकाश शेठ ओक यांचं देखील आणि बुवा जोगळेकर यांचं देखील मी आपल्या उदमेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि उत्कर्ष महिला मंडळ उदमेवाडी कोथरूडच्या वतीने हार्दिक शब्दसंधाने स्वागत करतो. त्यांची वेगळी काही ओळख करून द्यावी असं तर वाटत नाही, कारण गेले अनेक वर्ष ते आपल्याकडे येत आहेत. आपण त्यांना चांगलेच ओळखता आणि त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपली कीर्तन सेवा पुढे चालू ठेवावी. स्वतः सुज्ञ असला की जरा बरं असतं. आणि बोलायला किंवा काही सादर करायला जरा बरं वाटतं. चांगलं पद झालं, चांगल्या टाळ्या वाजल्या बरं वाटतं. टाळ्या वाजवा हे काय काय बऱ्याचशा कार्यक्रमात हल्ली बघितलं तर तुम्ही सांगावं लागतं. आता हे जाणून की टाळ्या वाजवा. गोपाळ कृष्ण आता आपण टाळ्या वाजवूया कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे. रघुपती राघव राजा राम पती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पती राघव राजा राम पतित पावन पती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पती राघव पती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन
समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. कोथरूडचा आवाज कुठे पोचला पाहिजे. म्हणजे तर रामाचा गजर करायचा तर त्याच्यात काहीतरी राम असल्यासारखंच वाटलं पाहिजे ना, आणि तसा तो वाटला. जय जय रघुवीर समोर शेवटचा जो होता तो. आधीचे कसं ते ट्रायल बॉल होते. आम्ही काही 6 चेंडूमध्ये 6 सिक्स मारत नाही. आमची त्याच्यातले 5 ट्रायलच जातात. शेवटच्याला बसलो तर बसा नाही सरळ नाही झालं बॉक्स मध्ये. परमेश्वराचा करतो धावा, आता तरी येऊ दे धावा. पण तो धावा हव्यात म्हणून तुम्ही धावा करायला लागला तर तो धावणारच नाहीये. त्याच्याकरता तुम्ही नेहमी जेव्हा धावत असता ना तेव्हा सुद्धा त्याचा धावा करायला हवा. गोपाल कृष्ण महाराज. पुराणातील एक कथा. सीता शोध करून मारुती तदा रामाकडे पातला. किष्किंधेहून राम वानर चंबो घेवोनिया धावला. आला दक्षिण थोर सिंधू बघुने तेथेच तो थांबला. जावे कैसे सिंधू करोलिके विमळे चिंता करू लागला. राजा प्रभू रामचंद्र महाराज की जय. रामायण कशामुळे घडलं? हरणाचं वस्त्र करण्यामुळे रामायण घडलं आणि वस्त्राचं हरण करण्यामुळे महाभारत घडलं. पण दोन्हीमध्ये फार तफावत आहे. आपण आता दोन्हीची तुलना करणार नाही. आपण आपल्या विषयाशी निगडीत काय असेल तेवढंच बघायचं. कॉन्टॅक्ट मध्ये आता ह्या मला त्या सुवर्ण मृगाचीच कंचुकी शिवायचे. हट्ट धरला, राम गेले. रावणाने सीते मातेला पळवून दिली आपल्या पुष्पक विमानात. आता माझी सीता गेली कुठे? सीता गेली कुठे? राम विलाप करत फिरताय. झाडांना मिठ्या मारताय, पेरीना मिठ्या मारताय, जंगलातून फिरतायत. हे पाहिलं वर्ण दाक्षायणी मातेनं. महादेव बसलेले होते. अवघातपणे नामस्मरण चालू होत. दाक्षायणी माता म्हणतो काय तुम्ही नाव घेताय त्याचं, पण तो बघा काय परिस्थिती. एवढा पिसाट माणूस. बायको कुणीतरी पळवून दिली म्हणून झाडा वेळीला मिठ्या मारतोय. शी 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 माझ्याकडे भगवत नाही. आणि हा तुमचा देव. महादेव म्हणतात तुला नाही कळायचं आणि तुला काय म्हणायचं ते मलाही नाही कळायचं. पण ना तुम्ही सांगू आता मी सीतेचं रूप घेऊन जाते आणि त्याची परीक्षा पाहते. बघा फसेल का नाही तो. जाऊ नको. तो फसणार नाही. अहो फसेल. पुरुषाला कुठे अकला असतात. तेव्हा सुद्धा म्हणत होते आणि हिने घेतलं सीतेचं रूप धारण केलं की राम तिथे विलाप करतो. लक्ष्मण होते तिथे. ही गेली एका झाडाच्या लपून. मी सीता असल्याचा आभास निर्माण करते आणि तसं वाटतंय पाहण्याला झटकन वाटावं. पण रामाने तिच्याकडे पाहिलं की तिला विचारलं माते आज इकडे कुणीकडे? अरे मी सीतेच्या रूपात आलेली मला माता म्हणतोय. रामा माते आज इकडे कुणीकडे? सगळं क्षेम कुशल तर आहे ना?
झालं ना. रामाची परीक्षा घ्यायला जाते. आली परत महादेवाने सांगितलं छे छे माझ्या मातेच्या रूपात मी तुला पाहिले, आता मी तुझा स्वीकार नाही करू शकत. जाओ. 3 तालाक. आणि म्हणून आली पुन्हा रामांकडे, रामा काय करू? माते काय सांगू मी तुला, तू जे काही केलंयस त्याचं ते फळ आहे, दुसरं काय सांगायचं. महादेवांना काय पटणार नाही आता. पण आता एकच कर की दक्ष प्रजापती तुझा जो पिता आहे त्याच्याकडे मोठा यज्ञ होणार आहे, पण ते तुझा नवरा म्हणजे त्यांचा जावया भडंग भिकारी स्मशानवासी आणि विद्रूप राहतो, जिकडे तिकडे भस्म लावलेलं आहे, गळ्यामध्ये रुंड माळ आहे, त्याच्यामुळे त्याला काही निमंत्रण करणार नाही. आणि हा अपमान तुझ्या नवऱ्याचा त्यांच्या जावयाचा झाला म्हणून तू त्या यज्ञकुंडामध्ये उडी घाल. सती आपण म्हणतो ना, तिही दाक्षायण दक्ष प्रजापतीची कन्या घेऊन तू त्या यज्ञकुंडामध्ये उडी घाल आणि कालांतराने तुला पुन्हा देह प्राप्त होईल. आणि तेव्हा तू शंकरांची तपश्चर्या कर. ती पार्वती अपर्णा. आणि अशा रामांचा तुम्ही जय जयकार करताय म्हणून हे या रामाने ओळखलं. माझे इकडे कुणीकडे शंकर म्हणतात मी आता तुझा स्वीकार करणार नाही, झाला तिचा दुसरा जन्म येतो वगैरे वगैरे सगळी करतात. आता सीतेला रावणाने पळवून नेलेली आहे, हरण केलंय, तिचा शोध घेतोय. महादेव सांगण्याने दाक्षायणी हे झाड वेली हे दगड धोंडे यांना रामाच्या स्पर्शाने मुक्ती आहे आणि म्हणून तो त्या सर्वांना मुक्त करतोय. विलाप करत नाहीये तो पत्नी गेले म्हणून, पण तुला काय सांगू पटणार नाही जा. असं सीतेचा शोध करत 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 असता किष्किंधा नगरीमध्ये ते येतात. मारुती रायांची भेट होते, सुग्रीवाची भेट होते आणि त्याच्यातून पुन्हा सीतेचा पुढे शोध घ्यायचा म्हणून सगळे मोहिमेवर निघतात. गंमत अशी असते की हे सगळे समुद्रावर येतात आणि समुद्रावर आल्यानंतर प्रत्येक असा विचार करतो की एवढी योजना समुद्र तरुण जायचं कसं. जांबुवंत म्हणतो छे बाबा मी आधी सगळा घिसावर आहे, माझ्या केसामध्ये सगळं पाणी अडकून राहतं, मी काही एवढा लांबचा पल्ला नाही बाबा, मी मध्ये डुबकी मारणार. असं करता करता नेलं असतो आणि कोणीच तयार होत नाही. इतक्यामध्ये जांबुवंत आठवण होते, हे यंत्र आहे आपल्याकडे, या यंत्राला फक्त चावी द्यायची. या यंत्राकडे क्षमता आहे म्हणून मारुतीला सांगतात, मारुती इथे समोर तर दिसत, इथून तुला उडी मारणं सहज शक्य आहे. अरे एक छलांग लागवलीस की गेलास. गगनात लक्ष गावे केले उड्डाण जनन समय असे. उपमा काय वदावी या ब्रह्मांडात जन न सम यास. असो पूर्वरंगातला विषय. पण अशी तुझ्याकडे क्षमता आहे. आधी नाही का सांगायचं. अरे हो, पण माझ्या हे लक्षात नव्हतं ना की तुला तुझ्या शक्तीची आठवण करून द्यावी लागते. आज सुद्धा कसं, आज सुद्धा आम्हाला आमच्या शक्तीची आठवण करून द्यावी लागते. शक्ती नाही आहे आमच्या, कसं नाहीये, शक्ती आहे पण ती झोपलेली आहे. ती जागरूक करावी लागते आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी लोक ती शक्ती जागरूक करून येतात किंवा करायला जातात. मी चांगल्या ठिकाणांची नावं सांगतो. आणि हेडगेवाराने तेव्हा ते रोपट तसं लावलं, आज त्याचा वटवृक्ष याच्या त्याहीपेक्षा मोठा बघायला मिळेल. पण त्याच्या सावलीत आम्ही कधी गेलं पाहिजे तरच आम्हाला मिळेल. तिथे स्वतःचा रिचार्ज मारायचा नाही. आम्ही रिचार्ज वेगळेच मारतो, ते टॉपअप. कधी एकदा मिरवणूक संपली नाही, इथलं नाही मी सांगत, इथे कोण नाही. आणि असा तो आला आणि मारुतीला आठवण करून गेली. मारुतीने उड्डाण मारलं, पलीकडे गेला.
जिकडे तिकडे चौकशी करायचा प्रश्नच नव्हता, शोधायचंय फक्त. ह्या वेगवेगळ्या भल्या मोठ्या राक्षसीने त्याच्या अंगावर आल्या. त्या सगळ्यांचा त्यांनी नायनाट केला, प्रत्येकाला मारतो, झोडतोय, सगळं करत 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 एका बागेमध्ये गेला, अशोक वाटिकेमध्ये. अशोक वाटिकेमध्ये गेला, वेगवेगळ्या प्रकारची फळं दगडलेली, तिकडचं फळ खातोय, तिकडचं फळ खातोय. आणि तेव्हापासून बघा अजून सुद्धा ते पुरं फळ खात नाही, ते नुसतं सालपट खातात, टाकून देतात. तेव्हा पण त्याने तसंच केलं. मी ह्यांचं म्हणणं काय, खात असतो पुरं खा तरी ना पोट भरेपर्यंत, ते नाही का हा पळायची असं. आणि त्या अशोक वाटिकेमध्ये नासधूस करायला सीता मातेची जी काही त्याची ओळख द्यायची ती ओळख दिली. आणि तिथून परत फिरण्यापूर्वी काय केलं केलं, कुठे आग लावली, ते सगळं आपल्याला तोंड पाडलं. माझ्या शेपटाला का आग लावली, तुम्हाला एवढी अक्कल नको? माझ्या शेपटाला आग लावली तर तुमचं जे काय ते गुरुची ते गुरु घ्या. असा विझवत फायर ब्रिगेड एवढं नाही तर काय होते, कशाचा उपयोग होणार नाही, तेवढी मी तयारी पुरी केलेली आहे. एवढी शक्ती आमच्यात आहे आज सुद्धा, फक्त ती जागृत नाही. आता अशोक वाटिकेच्या दरम्यान एकदा एका ठिकाणी अशी गंमत झाली. म्हणजे थोडस विषयांतर होतंय, पण विषयातूनच विषयात जातोय. म्हणजे सब्जेक्ट बद्दल ऑब्जेक्ट बद्दल बोलतोय. एका ठिकाणी एक महान पंडित, महान कवी कीर्तन करत होते. रामायणाची कथा सांगत होते. राम समोर बसलेले होते कीर्तन ऐकायला. हे पंडित अतिशय उत्तम प्रकारे रसाळ मधाळ वाणीने गोड कीर्तन सांगतायत. ते सांगतायत अशोक वाटिकेमध्ये असं होतं, अतिशय सुंदर सुंदर अशी पांढऱ्या रंगाची फुलं फुललेली होती. प्रेक्षकांमधून एक मजबूत असा म्हातारा सरळ उभा राहतो. खोटं बोलू नकोस, असा बलदंड प्रकृती म्हातारा उभा राहतो. आणखीन सांगतो, तू काय सांगतोस, तू गेला तर बघायला, मी स्वतः बघितलंय, फुलं लाल होती. अशोक वाटिकेमध्ये फुलं पांढरी होती असं वर्णन मी करतोय, पण हा बलदंड म्हातारा उभा राहतो आणि सांगतोय की फुलं लाल होती. तू बघितलेस की नाही? मी बघितले. असं तू बघितलेस लाल होती. आपण तिथे बघणाऱ्या माणसाला प्रत्यक्ष रामाला विचार, भाऊ ते सोड, रामाने कुठे अशोक वाटिका बघितले? मी बघितले, फुलं लाल होती. थांबा, विभीषणाला बोलू, त्याच्या ताब्याचं काय सगळं. विभीषण महाराज, विभीषणा, इथे एक मोठा प्रश्न आहे. काय? अशोक वाटिकेमध्ये ज्यावेळी सीता माता तिथे होती, आपण पाहिलं गमतीच्या गोष्टी, खरं मोठं माहित नाही मला. अशोकाची जी झाडं आहेत त्याची फुलं आपल्याला दिसत नाहीत म्हणतात.